सर्वप्रथम सर्वांचं आपल्या यशाची गुरुकिल्ली या यूट्यूब चॅनेलवर सर्वांचं स्वागत। तर आजचे जे क्वेश्चन्स आहेत ते आपण लगेच स्टार्ट करू। क्वेश्चन 1 आहे, कोणत्या देशात जास्त शेतकरी आहेत? आपले ऑप्शन्स आहेत, ऑप्शन ए इंग्लंड, ऑप्शन बी भारत, ऑप्शन सी जपान, ऑप्शन डी चीन। हे जो उत्तर आहे भारत देशात जास्त शेतकरी आहेत याचं उत्तर आहे ऑप्शन बी। क्वेश्चन 2 आहे, कोणता पक्षी स्वतःला आरशात ओळखतो? आपले ऑप्शन्स आहेत, ऑप्शन ए पोपट, ऑप्शन बी कबूतर, ऑप्शन सी मोर, ऑप्शन डी हंस। तर याचं उत्तर कबूतर पक्षी स्वतःला आरशात ओळखतो याचं उत्तर आहे ऑप्शन बी। क्वेश्चन 3 आहे, स्टॅच्यू ऑफ युनिटी कोणत्या नदीच्या काठेवर स्थित आहे? आपले ऑप्शन्स आहेत, ऑप्शन ए नर्मदा नदी, ऑप्शन बी कावेरी नदी, ऑप्शन सी तापी नदी, ऑप्शन डी गंगा नदी। हे जे उत्तर स्टॅच्यू ऑफ युनिटी नर्मदा नदीच्या काठेवर स्थित आहे याचं उत्तर आहे ऑप्शन ए। क्वेश्चन 4 आहे, कोणत्या देशात 10 झाडे लावल्यास सरकारी नोकरी मिळते? आपले ऑप्शन्स आहेत, ऑप्शन ए भारत, ऑप्शन बी जपान, ऑप्शन सी फिलिपिन्स, ऑप्शन डी अमेरिका। तर याचं उत्तर फिलिपिन्स देशात 10 झाडे लावल्यास सरकारी नोकरी मिळते याचं उत्तर आहे ऑप्शन सी। क्वेश्चन 5 आहे, कोणता पक्षी माणसासारखे रडतो? आपले ऑप्शन्स आहेत, ऑप्शन ए पोपट, ऑप्शन बी कोकिळा, ऑप्शन सी मोर, ऑप्शन डी लयर पक्षी। तर याचं उत्तर लायर पक्षी माणसासारखं रडतो याचं उत्तर आहे ऑप्शन डी। क्वेश्चन 6 आहे, गौतम बुद्ध यांचे बालपणातील नाव काय होते? आपले ऑप्शन्स आहेत, ऑप्शन ए राहुल, ऑप्शन बी गौतम, ऑप्शन सी सिद्धार्थ, ऑप्शन डी आयुष। तर याचं उत्तर गौतम बुद्ध यांचे बालपणाचे नाव सिद्धार्थ होते याचं उत्तर आहे ऑप्शन सी। क्वेश्चन 7 आहे, मिथल पेंटिंग कोणत्या राज्याची प्रसिद्ध चित्रकला शैली आहे? आपले ऑप्शन्स आहेत, ऑप्शन ए उत्तर प्रदेश, ऑप्शन बी बिहार, ऑप्शन सी गुजरात, ऑप्शन डी राजस्थान। उत्तर येत असेल तर कमेंट्समध्ये नक्की टाईप करा आणि तुम्ही अजूनही आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करून घ्या। याचं उत्तर आहे मिथल पेंटिंग बिहार राज्याची प्रसिद्ध चित्रकला शैली आहे याचं उत्तर आहे ऑप्शन बी। क्वेश्चन 8 आहे, असा कोणता प्राणी आहे जो उभा राहून झोपतो? आपले ऑप्शन्स आहेत, ऑप्शन ए उंट, ऑप्शन बी जिराफ, ऑप्शन सी घोडा, ऑप्शन डी हत्ती। तर याचं उत्तर घोडा प्राणी उभे राहून झोपतो याचं उत्तर आहे ऑप्शन सी। क्वेश्चन 9 आहे, रोज चणे व गूळ खाल्ल्याने काय वाढते? आपले ऑप्शन्स आहेत, ऑप्शन ए उंची, ऑप्शन बी ताकद, ऑप्शन सी लठ्ठपणा, ऑप्शन डी मेंदूची कार्यक्षमता। याचं उत्तर आहे रोज चणे व गूळ खाल्ल्यास मेंदूची कार्यक्षमता वाढते याचं उत्तर आहे ऑप्शन डी। क्वेश्चन 10 आहे, कोणत्या देशात सूर्य सर्वप्रथम मावळतो? आपले ऑप्शन्स आहेत, ऑप्शन ए न्यूझीलंड, ऑप्शन बी भारत, ऑप्शन सी जपान, ऑप्शन डी नॉर्वे। उत्तर येत असेल तर कमेंट्समध्ये टाईप करा। तुम्ही अजूनही आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब ही नक्की करून घ्या। ह्याचं उत्तर न्यूझीलंड देशात सूर्य सर्वप्रथम मावळतो ह्याचं उत्तर आहे ऑप्शन ए। क्वेश्चन 11 आहे, सर्वाधिक जीवनसत्वे आणि प्रथिने कोणत्या प्राण्याच्या दुधात असतात? आपले ऑप्शन्स आहेत, ऑप्शन ए गायीचे दूध, ऑप्शन बी म्हशीचे दूध, ऑप्शन डी मेंढीचे दूध, ऑप्शन डी शेळीचे दूध। याचं उत्तर सर्वाधिक जीवनसत्वे मेंढीच्या दुधात असतात याचं उत्तर आहे ऑप्शन सी। क्वेश्चन 12 आहे, चंद्रावर पाणी शोधणारा पहिला देश कोणता? आपले ऑप्शन्स आहेत, ऑप्शन ए अमेरिका, ऑप्शन बी चीन, ऑप्शन सी जपान, ऑप्शन डी भारत। तर याचं उत्तर चंद्रावर पाणी शोधणारा पहिला देश भारत आहे याचं उत्तर आहे ऑप्शन डी। क्वेश्चन 13 आहे,
कोणत्या देशात लग्न करण्यापूर्वी रडायची प्रथा आहे? आपले ऑप्शन्स आहेत ऑप्शन ए भारत, ऑप्शन बी नेपाळ, ऑप्शन सी चीन, ऑप्शन डी अमेरिका. तर याचं उत्तर चीन देशात लग्न करण्यापूर्वी रडायची प्रथा आहे. याचं उत्तर आहे ऑप्शन सी. क्वेश्चन 14 आहे. भारतरत्न मिळवणारा पहिली महिला कोण? आपले ऑप्शन्स आहेत ऑप्शन ए किरण बेदी, ऑप्शन बी इंदिरा गांधी, ऑप्शन सी सरोजिनी नायडू, ऑप्शन डी मदर तेरेसा. ह्याचं उत्तर भारतरत्न मिळवणारी पहिली महिला इंदिरा गांधी आहे. याचं उत्तर आहे ऑप्शन बी. क्वेश्चन 15 आहे. हिरवी मिरची खाल्ल्याने कोणता आजार बरा होतो? आपले ऑप्शन्स आहेत ऑप्शन ए कॅन्सर, ऑप्शन बी यकृत आजार, ऑप्शन सी पोटाचा आजार, ऑप्शन डी रक्त शुद्ध होते. तर याचं उत्तर हिरवी मिरची खाल्ल्याने रक्त शुद्ध होते. याचं उत्तर आहे ऑप्शन डी. क्वेश्चन 16 आहे. कावळ्याचे आयुष्य किती वर्षांचे असते? आपले ऑप्शन्स आहेत ऑप्शन ए 5 वर्ष, ऑप्शन बी 4 वर्ष, ऑप्शन सी 8 वर्ष, ऑप्शन डी 2 वर्ष. उत्तर येत असेल तर कमेंट्समध्ये टाईप करा. तुम्ही अजूनही आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब नक्की करून घ्या. तर याचं उत्तर कावळ्याचे आयुष्य 5 वर्षांचे असते. याचं उत्तर आहे ऑप्शन ए. क्वेश्चन 17 आहे. 5 वर्षाच्या मुलाच्या तोंडात किती दात असतात? आपले ऑप्शन्स आहेत ऑप्शन ए 32 दात, ऑप्शन बी 18 दात, ऑप्शन सी 20 दात, ऑप्शन डी 15 दात. तर याचं उत्तर आहे 5 वर्षाच्या मुलाच्या तोंडात 20 दात असतात. याचं उत्तर आहे ऑप्शन सी. तर क्वेश्चन 18 आहे. 4 चांद लावणे या वाक्यप्रचाराचा अर्थ काय? आपले ऑप्शन्स आहेत ऑप्शन ए मूर्ख बनवणे, ऑप्शन बी शोभा वाढवणे, ऑप्शन सी सन्मान देणे, ऑप्शन डी वरीलपैकी काहीही नाही. तर याचं उत्तर 4 चांद लावणे या वाक्यप्रचाराचा अर्थ शोभा वाढवणे. याचं उत्तर आहे ऑप्शन बी. क्वेश्चन 19 आहे. कोणते फळ शरीरातील रक्ताची कमतरता भरून काढते? आपले ऑप्शन्स आहेत ऑप्शन ए केळी, ऑप्शन बी सफरचंद, ऑप्शन सी पपई, ऑप्शन डी डाळिंब. उत्तर येत असेल तर कमेंट्समध्ये टाईप करा. तुम्ही अजूनही आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईबही करून घ्या. ह्याचं उत्तर आहे डाळिंब फळ शरीरातील रक्ताची कमतरता भरून काढते. याचं उत्तर आहे ऑप्शन डी. जो की आपला लास्ट 20वा जो क्वेश्चन आहे तो आहे हवा महल भारतातील कोणत्या शहरात आहे? आपले ऑप्शन्स आहेत ऑप्शन ए जयपूर, ऑप्शन बी आग्रा, ऑप्शन सी दिल्ली, ऑप्शन डी वरील काही नाही. जर याचं उत्तर येत असेल तर कमेंट्समध्ये नक्की टाईप करा. आणि तुम्ही अजूनही आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब नक्की करून घ्या. तर चला आपण भेटू उद्याच्या एक नवीन इंटरेस्टिंग जीकेच्या व्हिडिओमध्ये.